अभिनेता विशाल कोटियान बिग बॉसच्या घरात राकेश बापटवर अनेकदा कमेंट पास करताना दिसतो. विशाल राकेशवर जळतो हे तर स्पष्टच दिसतं. पण विशाल आणि राकेश यांची ही दुश्मनी यंदाच्या बिग बॉसच्या घरापासून सुरू झालेली नाही. ही जलसी आणि दुश्मनी खूप जुनी आहे. आणि याच दुश्मनीमुळे बिग बॉस मराठीनं विशाल अमराठी असून देखील त्याला आणि राकेशला यंदाच्या सीझनसाठी एकत्र बोलवलंय. आज आम्ही तुम्हाला विशाल कोटियानबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत. आणि याचवेळी आम्ही तुम्हाला विशाल आणि राकेशची दुश्मनी नेमकी कुठून आणि का सुरू झाली हे देखील सांगू. अभिनेता विशाल कोटियानचा जन्म 13 फेब्रुवारी 1985ला मुंबईतील लोकप्रिय अरुण गवळी फेम दगडी चाळमध्ये झाला. विशाल सध्या 41 वर्षाचा आहे. विशालनं मार्केटिंगमध्ये MBA केलं आहे आणि तो शिवसेनेचा सपोर्टर आहे. अभिनयाव्यतिरिक्त त्याला त्याची बॉडी बघता तुम्हाला कळालंच असेल की जिममध्ये जायला खूप आवडतं. विशालला टॅटूचं खूप मोठं वेड आहे. त्याच्या हातावर महामृत्युंजय मंत्र आणि शंकराचा टॅटू बनवलेला आहे. विशाल खूप मोठा शिवभक्त आहे. विशाल लहानपणी आपल्या आईवडिलांसोबत लहानाचा मोठा झाला. तो एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आला असला तरी त्यांनी खूप गरिबी पाहिली आहे. तो ज्या भागात राहत होता त्या भागात चांगलं शिक्षण मिळत नव्हतं. तो 12 वर्षाचा झाला तेव्हा सलमान खानच्या चित्रपटांची तिकीटं तो ब्लॅकमध्ये विकायचा. त्याने बंधन या चित्रपटाचे तिकीट सत्यम शिवम सुंदरम सिनेमा हॉलच्या बाहेर ब्लॅकमध्ये विकले आहेत. वयाच्या 18व्या वर्षी त्याने मॅनहॉन्ट हा कार्यक्रम जिंकला. त्यानंतर त्याने करिअरवर फोकस केलं. त्याला आधीपासूनच मॉडेलिंगमध्ये इंटरेस्ट होता. 1998 पासून त्याने मॉडेलिंग आणि ॲक्टिंगसाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यावेळी 1998ला त्याला दिल विल प्यार व्यार हा पहिला शो मिळाला. 90sच्या किड्सना हा शो नक्की माहिती असेल. त्यानंतर त्याने फॅमिली नंबर 1, श्री आदिमानव, प्यार में ट्विस्ट, त्याने अनेक हॉरर आणि कॉमेडी शो देखील केले. याशिवाय त्याने प्यार में ट्विस्ट, शू कोई है अशा शोमध्ये काम केले. त्याने अनेक हॉरर आणि कॉमेडी शोमध्ये काम केले. याशिवाय त्याने धार्मिक मालिका देखील केल्या आहेत. देव के देव, महादेव आणि महाभारत या दोन्ही मालिकांमध्ये त्याने साकारलेली हनुमानाची भूमिका लोकांनी डोक्यावर घेतली. याशिवाय विघ्नहर्ता गणेशामध्ये त्याने रावणाची भूमिका साकारली, तीही गाजली. पण तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला ते अकबर का बाल बिरबल या मालिकेतील भूमिकेमुळे तो खूपच लोकप्रिय झाला. विशालने हॉलिवूड मूव्हीमध्ये देखील काम केलं आहे. द डेडली डिसिप्लिन या हॉलिवूड चित्रपटात तो 2001 झळकला. याशिवाय 2008 त्याने बॉलिवूड चित्रपटात काम केलं. डॉन मुथुस्वामी या चित्रपटात तो लोकप्रिय अभिनेते मिथुन चक्रवर्ती, मोहित शर्मा, शक्ती कपूर यांच्यासोबत झळकला. यानंतर विशालने RJ म्हणून देखील रेडिओ शो होस्ट केले. 2014 तो बॉक्स क्रिकेट लीगमध्ये देखील दिसला. ज्या शोने विशालला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले त्या शोमधील कलाकारासोबत त्याचे वादही खूपच रंगले. अकबर बिरबल या मालिकेतील त्याचा सहकलाकार किकू शारदा याने त्याला पार्टनर्स नावाच्या TV शोमधून बाहेर काढलं, जिथे ते दोघेही मुख्य पात्र म्हणून झळकणार होते. विशालने आरोप केला की किकूने त्याच्या स्टारडमचा वापर करून त्याला शोमधून बाहेर काढलं. मात्र किकूने हे दावे फेटाळून लावले होते. विशाल हा सिंगल असला तरी तो लिव्ह इनमध्ये राहतोय. त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव पायल शेट्टी असं आहे. पायल देखील मॉडेल आणि अभिनेत्री आहे. अनेक पार्ट्यांमध्ये हे दोघे एकत्र दिसतात. गेले कित्येक वर्ष हे दोघे लिव्ह इनमध्ये राहत आहेत. आता येऊयात मुख्य मुद्द्याकडे. विशाल आणि राकेश हे दोघेही बिग बॉस हिंदीच्या घरात एकत्र होते. यावेळी विशालने राकेशवर एक कमेंट पास केली होती जी खूपच खराब होती. त्यावेळी बिग बॉसच्या घरात राकेश आणि शमिता शेट्टीचं अफेअर सुरू झालं होतं. बिग बॉसच्या घरातील हे अफेअर पाहिल्यावर विशालने राकेशवर कमेंट केली की राकेशने खूप मोठा हात मारलाय, शिल्पा शेट्टीच्या बहिणीलाच पटवलंय, अशी कमेंट विशालने केली. आणि यानंतर शिल्पा शेट्टीची आई, राकेशची एक्स वाईफ या सगळ्यांनीच विशालची क्लास लावली. यानंतर विशाल आणि राकेशची टशन कायम राहिली. तर मग बिग बॉस मराठीच्या घरात तुम्हाला विशाल कोटियान आवडतो की राकेश बापट हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.